13 ऑक्टोबरचं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातल्या राजकीय दंगलीला अल्पसा ब्रेक मिळाला। मराठी माणूस आता रंगून गेलाय तो दिवाळ सणात। दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या धूम धडाक्यात साजरा होतोय। पण महाराष्ट्रातल्या राजकीय दंगलीत झालेल्या फटाकेबाजीची सर दिवाळीच्या फटाक्यांना अजिबात नाही। 19 वर्षांच्या ठाकरेंपासून 83 वर्षांच्या ठाकरेंपर्यंत साऱ्या नेत्यांनी मराठी मुलखातल्या राजकीय दंगलीत शब्दरूपी फटाक्यांची आतषबाजी केली। या नेते मंडळींनी फोडलेले राजकीय फटाके इतके हिट झाले की दिवाळीच्या असली फटाक्यांचं बारसं या नेत्यांच्याच नावानं करायला त्यांचीही हरकत नसावी। पॉलिटिकल फटाक्यांच्या मार्केटमधला हा सर्वात महागडा आयटम, नाव साहेब बॉम्ब। म्हणतात ना, सुंभ जळला तरी पीळ काही जात नाही, तसंच या साहेब बॉम्बचं आहे। खरं तर वयोमानानुसार या बॉम्बची वात चटकन पेटतही नाही, पण विरोधकांना भस्मसात करण्याची उर्मी सरत्या वयातही बॉम्बमध्ये टिकू नये। त्यामुळे डीव्हीडीच्या माध्यमातून का होईना, पण हा बॉम्ब आपल्या सैनिकांना वारंवार चेतवत राहिला। मराठीला मिळालेला मान शिवसेनेने दिला ना, कोणी दिला? मग मराठीचं महत्त्व आम्हाला काय सांगतं? मला काय सांगतं? बरं, मी तुमचा बाप आहे, बाप। निवडणुकीच्या रणधुमाळीतला हा सगळ्यात हिट फटाका, पण नाव डुप्लिकेट बॉम्ब। मूळच्या साहेब बॉम्बची ही हुबेहूब नक्कल आहे, पण प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट। तसंच झालंय या बॉम्बचं। साहेब बॉम्बचा जमाना आता संपलाय, त्यामुळं पार्ट 2 ची चलतीये। हा बॉम्ब उत्तर प्रदेशी आणि बिहारी मंडळींवर गरजतो आणि बरसतोही, पण तो आपल्या विरोधकांना भुईसपाट करेल का याविषयी शंकाच आहे। या बॉम्बचा धूमधडाका पाहायला लोकांना जाम आवडतं, खास करून तरुणाईला। पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी सभेचा मांडव दणाणून जातो।